काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी नीट पेपर फुटीच्या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। 9 पैकी 8 आरोपी महाराष्ट्रातील आहे असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचा गृह विभाग झोपलेला असल्याची टीका आता यशोमती ठाकूर यांनी केली, तर यशोमती ठाकूर यांनी आता सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत। महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री झोपलेली आहे। त्यांना कळलं नाही काय की एवढे मोठे गोंधळ होत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री ॲरोगेंटली या सगळ्या गोष्टी माझ्याच ताब्यात राहायला पाहिजे याचा अट्टहास करतायत। त्यांनी एक तर मुख्यमंत्री व्हावं, नाही तर होम मिनिस्टर राहावं। ही एक जनतेची मागणी आहे। चिमुकल्यांवर अत्याचार होतोय, रोज दिन दहाडे त्या ठिकाणी मर्डरर्स होत आहेत आणि नीट परीक्षा 22-23 लाख लेकरांच्या आयुष्यासोबत तुम्ही खेळताय आणि जे जिहाद बोलतायत, आता ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय का? ये सरकार की नाकामी है। बच्चों के भावनाओं के साथ में खिलवाड़ है। बच्चों को यानी शिक्षा के प्रति इनकी अनास्था है। ये कोई इसको गांभीर्य से सीरियसली ले नहीं रहे। तो ऐसा मंत्री अगर वहाँ पर उस केंद्र के शिक्षा मंत्री करके गद्दी पर बैठा के रखना, ये देश को भविष्य, बच्चों का भविष्य को बर्बाद करना है, भविष्य उजाड़ना है। तो इसलिए राहुल जी ने जो कहा वो सही कहा है। मुलींवरील अत्याचार कधी थांबणार हा सवाल सध्या उपस्थित होतोय, कारण पुन्हा एकदा अत्याचाराची घटना घडली आहे। 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला। कल्याण रेल्वे स्थानकामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला, तर आरोपी सौरभ सोनवणे हा पोलिसांच्या ताब्यात आहे। पीडित मुलगी मामाला भेटण्यासाठी कल्याणला आली होती, मात्र आरोपी सौरभ सोनवणे यानं तिच्यावर अत्याचार केलेला आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। 14 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकामध्ये घडलेला आहे। फिर्यादी हे काल आमच्याकडे आले आणि पीडित मुलगी आहे 14 वर्षाची आणि त्यांनी सांगितलं की साहेब माझा मोबाईल घेऊन माझ्यासोबत अतिप्रसंग केल्याचा त्यांनी इन्सिडेंट आपल्याला सांगितला। त्याप्रमाणे आम्ही आरोपीचा शोध घेतला आणि सदर गुन्ह्यातील आरोपी आम्ही तात्काळ अटक करून त्याचे पोलीस कस्टडी रिमांड 21 पर्यंत घेतलेली आहे। पुढील तपास चालू आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। स्टालिन सोबतची माझी मैत्री राजकारणापलीकडची आहे। अभिनेते रजनीकांत यांनी आता हे वक्तव्य केलंय। विजयपेक्षा पराभूत स्टालिनला भेटल्यानं टीका होते, तर मुख्यमंत्री होताच विजयचं देखील मी अभिनंदन केलं। विजय मुख्यमंत्री बनल्याचं मला बघून खूप आश्चर्य वाटलं। अभिनेते रजनीकांत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे। राज्यातील लोकसंख्येमध्ये वाढ व्हावी म्हणून राज्य सरकारच्या वतीनं पालकांना प्रोत्साहन भत्ता दिला जाईल असा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला आहे। तिसऱ्या मुलाला जन्माला घालणाऱ्यांना 30,000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल, तर चौथ्या मुलाला जन्म देणाऱ्यांना 40,000 रुपयांचा भत्ता दिला जाईल। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं इंधन बचतीसाठी खर्च कमी करण्याचं आवाहन केलेलं असताना चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या घोषणेनं आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।